उद्धव ठाकरेंवर भाजपकडून राजकीय टीका सुरू आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचं नेतृत्व, शिवसेनेतील फूट आणि महाविकास आघाडीतील भूमिका यावरून त्यांना सातत्यानं लक्ष केलं जातंय असं दिसतंय। शिवाय भाजपनं शिवसेनेत उभी फूट पाडली। ठाकरेंकडून शिवसेना नाव आणि चिन्ह दोन्ही हिसकावून घेऊन शिंदेंना दिलं। त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंना देखील टार्गेट केलं गेल्याचं आपण पाहिलं। पण यामध्ये अशा चर्चा झाल्या की भाजपला ठाकरे ब्रँड संपवायचंय। ठाकरे घराणं म्हणजे एकेकाळी शिवसेना आणि मराठी अस्मितेचं अविभाज्य प्रतीक होतं। मात्र गेल्या काही वर्षात हे घराणं संकटात सापडल्याचं दिसतंय। पण या सर्व गोंधळात एक गोष्ट मात्र कायम लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे राज ठाकरे अजूनही राजकारणात सक्रिय आहेत। सध्या ते मागे पडलेत, पण अजूनही जनसमुदायात सक्रिय आहेत आणि जोपर्यंत राज ठाकरे आहेत तोपर्यंत ठाकरे ब्रँड संपणार नाही। त्याची अजूनही अनेक कारणं आहेत आणि राज ठाकरेंनी ठरवलं तर हा ठाकरे ब्रँडच सत्ताधाऱ्यांना चांगलाच महागात पडेल। संपूर्ण विषय समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। ठाकरे ब्रँड ही केवळ एक राजकीय ओळख नाहीये, ती एक भावनिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मिता आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या या ब्रँडचा पाया होता मराठी माणूस, हिंदुत्व आणि स्पष्ट ठाम नेतृत्व। ही ओळख आजही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने जपण्याचा प्रयत्न केलाय। उद्धव ठाकरेंनी संयमी प्रशासनाशी समन्वय राखणारी भूमिका घेतली आहे, तर राज ठाकरे अजूनही अग्रेसिव्ह, भाषण प्रधान आणि थेट लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या शैलीत वावरतात। भाजपकडून उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका केली जाते। शिवसेना हिंदुत्व सोडून गेली, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता मिळवण्यासाठी तत्वांशी तडजोड केली, अशा आरोपांतून त्यांची प्रतिमा कमकुवत करण्याचा प्रयत्न होतो। या सगळ्यातून ठाकरे हे नावच निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आहे का, हा प्रश्न निर्माण होतो। पण भाजपला माहितीये की पूर्ण ठाकरे ब्रँड मिटवणं सोपं नाहीये, कारण अजूनही राज ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत। राज ठाकरे हे आजही भाषणातून, शैलीतून आणि आक्रमक भूमिकेतून ठाकरे ब्रँड टिकून आहेत। त्यांची शैली बाळासाहेबांच्या जवळ जाणारी, थेट भिडणारी आणि लोकांना उत्साही करणारी आहे। भलेही मनसेला सध्या निवडणुकीत मोठं यश मिळालेलं नसलं तरीही राज साहेब हे एक भावनिक कनेक्शन म्हणून आजही कायम आहेत। त्यांनी 2024च्या लोकसभेला नरेंद्र मोदींना समर्थन दिलं, पण हे काही जणांना खटकलं। काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, पण लोकांचा एक वर्ग आजही राज ठाकरेंमध्ये बदलाचं, स्वाभिमानाचं आणि ठाकरे शैलीचं प्रतीक पाहतो। शिवसेना फोडली गेली, नाव आणि चिन्ह गेलं। उद्धव ठाकरे शिवसेनेचा दुसरा गट सोबत घेऊन नेतृत्व करतायत, पण ठाकरे नावाचा प्रभाव आणि त्यामागची लोकभावना अजूनही आपल्या राज्यात जिवंत आहे। आणि त्याचा एक मोठा चेहरा म्हणजेच राज ठाकरे। ठाकरे ब्रँड निवडणुकांच्या आकड्यांनी ठरत नाहीये, तर तो लोकांच्या मनातल्या जागेवर टिकतोय आणि ती जागा अजूनही राज ठाकरे भरून काढतायत हे नक्की। मुंबईसह राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे। सर्वत्र राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यात महायुतीत भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक पवित्रा घेत आहेत आणि या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का, या चर्चेला गती मिळाली आहे। कारण ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची महायुतीकडे होणारी इनकमिंग प्रचंड वाढली आहे। गेल्या काही वर्षात शिवसेनेची फूट, पक्षचिन्ह आणि नावावरून झालेला संघर्ष आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या मूळ विचारधारेपासून काहीसा बदल झाल्याची टीका होते। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मनसेकडे अनेकांची नजर वळली आहे। ठाकरे हे नाव आता दोन वेगवेगळ्या विचारधारांमध्ये विभागलं गेलं असलं तरी ठाकरे ब्रँड हा एक ब्रँड अजूनही टिकून आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे म्हटलंय की सध्या कुठलाही एकत्र येण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाहीये। एकत्र येण्यासाठी केवळ बोलणं पुरेसं नाहीये, कृती दिसायला हवी। त्याबरोबरच ठाकरे ब्रँड संपवायचा कुणीही प्रयत्न केला तरी जोपर्यंत राज ठाकरे आहेत तोपर्यंत तो संपणार नाही, असंही देशपांडे यांनी स्पष्टपणे म्हटलंय। ही प्रतिक्रिया स्पष्ट करते की भलेही मनसे सध्या प्रादेशिक मर्यादित अडकलेली असली तरीही राज ठाकरेंचा ब्रँड व्हॅल्यू अजूनही कायम आहे, विशेष करून मराठी अस्मितेच्या, हिंदुत्वाच्या आणि आक्रमक शैलीच्या मतदारांमध्ये। शिवाय अजूनही 3 कारणं आहेत की राज ठाकरेंमुळे ठाकरे ब्रँड टिकतोय असं बोललं जातंय। पहिलं कारण म्हणजे भावनिक वारसा। बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आणि त्यांची शैली ती राज ठाकरेंच्या भाषणातून आजही जाणवते। दुसरं कारण म्हणजे प्रखर भूमिका। विविध मुद्द्यांवर राज ठाकरे घेत असलेल्या ठाम भूमिका लोकांच्या लक्षात राहतात आणि
तिसरं कारण म्हणजे सामर्थ्यवान नेतृत्वाचा शोध। शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर अनेक शिवसैनिक अजूनही अस्वस्थ आहेत। त्यांना एक ठाकरे स्टाईल लीडरशिप पुन्हा हवी आहे आणि जी राज ठाकरेंकडे आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वैचारिक, राजकीय आणि वैयक्तिक अंतर अजूनही लांबच आहे, पण प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे जर दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र आले तर ठाकरे ब्रँडचं पुनरुज्जीवन होऊ शकेल हे नक्की। या सर्वावर तुम्हाला काय वाटतं? खरंच आता हीच योग्य वेळ आहे का ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची? आणि जर हे ठाकरे बंधू एकत्र आले तर तिथून पुढे भाजपची उलटी गिनती सुरू व्हायला वेळ लागणार नाही असं तुम्हाला वाटतं का? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।